औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटरवरील टोणगावचा हा तरुण प्रगतशील शेतकरी भरत आहे. भरतची घरची जवळपास 15 एकर शेती. मात्र आपण सरकारी नोकरी करावी असं त्याला नेहमीच वाटत असे. त्यासाठी अनेक प्रयत्नही त्यांनी केले, मात्र यश आलं नाही. अखेर आपण शेतीतच उत्कृष्ट करिअर करायचं असं त्यानं ठरवलं आणि आज त्यानं स्वतःला सिद्ध करत नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न शेतीतून मिळू शकतं हेही सिद्ध केलंय. भरतनं कुटुंबाची आर्थिक घडी बसवण्याबरोबरच संपूर्ण शेती ओलिताखाली आणली असून 4 वर्षात 3 शेडनेट आणि 1 पॉली हाऊस आपल्या शेतात उभारलंय. नेटाफिम सारखं आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यानं शेतीचं उत्पन्न 4 वर्षात 3.5 लाखांवरनं 28 लाखांवर नेलंय. माझं शिक्षण BA झालेलं आहे आणि नोकरीच्या प्रयत्नामध्ये मी जवळपास 3 वर्ष प्रयत्न केला, परंतु पोलीस भरतीमध्ये मेरिटमध्ये 2 वेळेस मी मेरिटमध्ये 2-2, 3-3 मार्कांनी कटलो. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल, तर मग साथीला कुटुंबातील सगळे हे होते नागरिक आणि मोठे भाऊ आणि वडील यांची साथ असल्यामुळं मी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि 2011ला डाळिंबाची लागवड केली. पूर्वी घरी पारंपरिक पद्धतीनं कापूस, मका, बाजरी, तूर, ज्वारी, हरभरा अशी पिकं घेतली जात. उत्पादन तसंच उत्पन्नही जेमतेमच होतं. वडील अन्सारीराम स्वतःची शेती बघून इतरांकडे कामाला जात. त्यावर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. वयानुसार आई वडील शरीरानं थकले. भरत आणि त्याच्या 2 बंधूंनी शेतीची सूत्र हाती घेतलीत. पूर्वी ती आम्हाला वडिलोपार्जित 15 एकर शेती आहे आणि ती शेतीतून आम्ही काही असं समाधानकारक उत्पन्न आम्हाला मिळत नव्हतं. आणि आता आम्ही समजा हायटेकमध्ये थोडं शेडनेटमध्ये घुसलो आणि त्यातूनच आम्हाला नेटाफिम ठिबक, फोगर सिस्टम आणि याच्यातून आम्हाला उत्पादनात कमी पाण्यात जास्त उत्पादन मिळून सनी आमचं आज आर्थिक परिस्थिती बळकट झाली. तर त्यात आम्ही 3 बंधू असल्यामुळे सर्व कुटुंब यात राबून आमचं आज आम्हाला लाखामध्ये उत्पन्न भेटायला लागलेलं आहे. आणि पूर्वी जी शेती होती ती बाहेर काम करायला जावं लागायचं आम्हाला, आणि आज तर आम्ही स्वतःच्या पायावर उभा आहे. याचं आम्ही समाधान आहे. कमी पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये आम्ही तळं भरून आणि त्या ठिबक संचाद्वारे पाणी देऊन आमचे आज आम्ही उत्पन्न काढले. आहेर कुटुंबाची जमीन एकत्रित जरी असली तरी ती 2 बाजूंना विभागली गेली आहे. त्यात 2 विहिरी असून पिकांना जेमतेम पाणी दिलं जात होतं. त्यामुळे उत्पादनही कमीच येत होतं. अशा परिस्थितीत उत्पादन वाढवायचं असेल तर फळपिकाची लागवड करणं गरजेचं होतं. कमी पाणी आणि चांगलं उत्पादन येणारं पीक म्हणून सुरुवातीला 2011 मध्ये डाळिंबाची लागवड केली. 1.5 एकरात डाळिंब लावलं. त्यातून सुमारे 3 लाख रुपये मिळाले. त्यातून शेतीतला उत्साह वाढत गेला. आम्ही 4 वर्षापूर्वी जी पारंपरिक शेती करत होतो, तर ह्या 4 वर्षापासून आम्ही खऱ्या अर्थानं जी पारंपरिक शेती तिच्यासोबत तिला एक आधुनिक शेती अशी जोड दिली. आणि याच्यामध्ये एक शेडनेटचा प्रयोग, याच्यामध्ये आधुनिक पद्धतीनं काकडी, त्यातल्या नेटाफिम ठिबकचा आम्ही वापर केला आणि जास्तीत जास्त भरघोस उत्पादन कसं घेता येईल या दृष्टीनं प्रयत्न करून आमचं एकत्र कुटुंब आहे. आणि ह्या कुटुंबामध्ये सगळे एकदम गुण्यागोविंदाने नांदत आहेत. आणि यातून आमची जी आर्थिक भरभराटी आहे ही 4 ते 5 वर्षापासून म्हणजे खूप चांगल्या पद्धतीनं झाली. आणि आमचं कुटुंबसुद्धा एक खूप चांगल्या पद्धतीनं आज व्यवस्थित आहे. आहेर यांच्या 3ही शेडनेटमध्ये सध्या काकडीची लागवड करण्यात आली आहे. 14 एप्रिल 2016ला पहिला प्लॉट लावला. त्यानंतर 15-15 दिवसांच्या अंतरानं 3ही शेडनेटमध्ये काकडी लावण्यात आली आहे. तर नवीन उभारलेल्या 30 गुंठे पॉली हाऊसमध्ये सध्या ढोबळी मिरचीची लागवड सुरू आहे. आहेर यांच्या शेतात 5000 घनमीटर आकारमानाचे शेततळे असून त्याची साठवण क्षमता 65 लाख लिटर आहे. उन्हाळ्यात पिकांना त्याद्वारा पाणी दिलं जातं. पाणी पुरेसं असेल तर शेतीतून हमखास उत्पादन काढणं शक्य होतं. सध्या 4 एकरांवर ठिबक सिंचनाची सोय केली आहे. पाण्याचं मोल जपणाऱ्या आहेर यांनी ठिबक वापरण्याचं एक उद्दिष्ट ठेवलंय. प्रत्येक थेंबाचा वापर योग्य पद्धतीनं कसा होईल यावर त्यांचा भर आहे. ठिबक असेल किंवा फॉगर सारखे आधुनिक तंत्रज्ञान असेल, याद्वारा तापमान नियंत्रित करून जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकडे आहेर यांचा कल आहे. मराठवाड्यातील शेती यशस्वी करायची असेल तर ठिबकचा वापर करणं आवश्यक आहे. हे सूत्र आहेर यांनी ओळखलं आणि नेटाफिमची निवड केली. नेटाफिमची निवड अशी केली की ज्यावेळेस आम्ही प्रदर्शनाला गेलो, कृषी प्रदर्शनाला,
तर त्यामध्ये जे हायटेक टेक्नॉलॉजीमध्ये आहे तर ते नेटाफिममध्येच आम्हाला दिसलं की जेणेकरून आता तासाला 1 लिटरचा डिस्चार्ज असतो तो नेटाफिममध्ये, की जेणेकरून कमी पाण्यामध्ये पावसाळ्यामध्ये कमी पाणी देऊन आपल्याला फर्टिगेशन करता आलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही नेटाफिमचा वापर करतो. ठिबकमुळे पाण्याची बचत तर झालीच, शिवाय पाण्याच्या संतुलित वापरामुळे गवत, कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी झालाय. काकडी या पिकाला पॉलिमल्चिंग केलंय, त्यामुळेही पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण कमी होतं. गेल्या वेळी त्यांना 20 टन शिमला मिरचीचं उत्पादन मिळालं. योग्य भाव मिळाल्यानं त्यांना 25 लाखापर्यंत उत्पन्न मिळालंय. तर काकडीतही एकरी 60 ते 65 लाखांचं उत्पन्न घेता आलंय. आहेर यांना फळबाग, शेडनेट, ठिबक, शेततळे आदी योजनांसाठी कृषी विभागाचं मार्गदर्शन मिळालं. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी शेती उत्पादनात वाढ केली आहे. यामुळे आणखी सूक्ष्म तंत्रज्ञानावर आपला भर राहणार असल्याचं भरत आहेर सांगतात. आम्ही जसं पाण्याची बचत म्हणून जे नेटाफिमचं ठिबक केलं, तर त्याच्यामधून आम्ही हळूहळू आणखीन आपला प्रयत्न की याच्यामध्ये जे काही हाय टेक्नॉलॉजी आहे, जसं आपण ऑटोमायझेशनसारखं जे हे म्हणतो नेटाफिममध्ये, ते सुद्धा बसवण्याचा आमचा भविष्यातला प्रयत्न राहणार आहे. स्वतःची शेती सांभाळून दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीसाठी जाण्याची एक वेळ आहेर कुटुंबावर होती. आज स्वतःच्या शेतात किमान 5 मजुरांना वर्षभर रोजगार पुरवणं त्यांना शक्य झालंय. योग्य नियोजन, सतत शिकण्याची वृत्ती, नव्या तंत्रज्ञानाद्वारे नवे प्रयोग करत राहण्याची उर्मी अशा अनेक गोष्टी आहेर यांच्या यशाला कारणीभूत आहेत. कॅमेरामन इरफानसह मिलिंद वानखेडे, साम टीव्ही, औरंगाबाद.